हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सध्याच्या पिरियडमध्ये माझ्या ना प्रत्येक व्हिडिओची सुरुवात जवळपास अशीच होत आहे की 2 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत, 3 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत, 1 आठवडा झाला व्हिडिओ आलेला नाहीत. पण आज मी असं काहीही बोलणार नाही, कारण सध्याचं माझं जे रुटीन आहे ना, तर ते असंच चालू आहे. म्हणजे 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ आले की त्याच्यानंतर पुन्हा आणखी 3-4 दिवसाचा ब्रेक होतो आणि सध्याच्या पिरियडमध्ये ना माझं रुटीनसुद्धा तसंच चालू आहे. तर मग म्हटलं, आता विचार केला की जे रुटीन आहे तर त्याच्यामुळे ब्रेक घेण्यापेक्षा जसं रुटीन आहे, माझं जे रुटीन आहे घरामध्ये जसं सध्या चालू आहे, तर तेच तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणजे ब्रेक घेण्यापेक्षा ना एक माझ्यासाठी ते सोयीस्कर ठरेल की जसं रुटीन सध्या माझं चालू आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून. कारण घरामध्ये जे काही बदल होत आहेत किंवा सध्याचं जे काही रुटीन आहे तर त्यामुळे ना माझे खूप ब्रेक होतात आणि खूप ब्रेक घेणं हे तुम्हालासुद्धा माहिती आहे की यूट्यूबवर अति ब्रेक घेणं तर आपले जे व्ह्यूज आहेत तर ते एकदम डाऊन जातात. तर त्यामुळे इथे जर टिकून राहायचं आहे तर एक सातत्य टिकवून ठेवणं खूप गरजेचं असते. तर त्यामुळे मग मीच विचार केला की जे माझं रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आणि जसं जमेल तसे म्हणजे व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार म्हणून. तर आज बघा, ही ना दुपारची वेळ आहे, जवळपास 2-2:30 वाजलेले असावे आणि घरी ना पाहुणे आलेले होते. म्हणजे 4-5 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. आणि आता जो व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर तो 4-5 दिवसाचाच मिळून व्हिडिओ येणार आहे. तर घरी पाहुणे आलेले होते तर त्यांच्यासाठी ना इथे पोहा वगैरे बनवणं माझं चालू आहे. पाहुणे म्हणजे माझे आई, बाबा, माझा भाऊ आणि माझा मावस भाऊ आणि मौसाजी म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण आहे तर त्यांचे मिस्टर. तर असे सगळे पाहुणे घरी आलेले होते आणि ते गेलेले हॉस्पिटलला. कारण माझे जे मौसाजी आहे तर त्यांची ना तब्येत थोडी बरी नाही आहे. तर इथे नागपूरची ट्रीटमेंट घेण्याच्या उद्देशाने त्यांना इथे आणलेलं. तर सगळे हॉस्पिटलला गेलेले, आई आणि बाबा घरी थांबलेले आहेत. आई स्पेशली म्हणून मला भेटायसाठी आलेली, बाबासुद्धा भेटायसाठी आलेले, कारण मागे माझी तब्येत बरी नव्हती आणि त्या दरम्यान त्यांचा येण्याचा विचार होता. पण त्यांचं काही येणं झालेलं नाही. कारण बघा, घरी ना लहान मुलं वगैरे आहेत तर मग त्यांनासुद्धा सांभाळावं लागतं. आणि म्हणजे घरी बघा प्रत्येकाचे ना आपापले काय ना काय असे कामं चालू असतात. तर त्यामुळे मग आईचं काही येणं झालेलं नव्हतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाचे आपापले काय ना काय असे कामं असतात. तर त्यामुळे मग तिचंही काही निघणं होत नव्हतं. तर त्यामुळे मग तीसुद्धा मला भेटायला आलेली आणि बाबासुद्धा आलेले होते सोबत. तर त्यांच्यासाठी पोहा वगैरे बनवला मी आणि त्यानंतर नाश्ता पाणी त्यांचा चालू होता. तोपर्यंत ना इथे भांडे खूप सारे जमा झालेले होते. आणि जेव्हा बघा घरी पाहुणे परी वगैरे असतात तर त्या दरम्यान ना म्हणजे जे काही भांडे बिंडे आहेत तर ते ना असे खूप सारे निघतात. तर पोहा बनवताच ना एक भांड्याची जी बास्केट आहे तर ती मी जमावून घेतली होती. आणि त्यानंतर सिंकमध्ये सुद्धा खूप साऱ्या भांड्यांचा पसारा पडलेला होता. तर सगळा जो भांड्यांचा पसारा आहे तर तो इथे पसारा मी सगळा आवरसावर करायला घेतला. पाहुण्यांचा नाश्ता झाल्याच्या नंतर ते लोक गावला जाण्यासाठी निघणार आहेत, कारण ना हॉस्पिटलमध्येच त्यांना बऱ्यापैकी वेळ झालेला. तर त्यामुळे नाश्ता पाणी आटोपला आणि जेवण करून जायचं म्हटलं त्यांना, पण ते म्हणाले की नाही. तर त्यामुळे मग ना म्हणजे नाश्ता पाणी झाला त्यांचा आणि ते लोक गावला जाण्यासाठी निघाले. आणि आई माझ्याजवळ थांबणार होती, कारण बरेच दिवस झाले ती काही माझ्याजवळ थांबलेली नव्हती, म्हणजे मुक्कामी आलेली नव्हती. तर म्हणून मग आई थांबणार होती. तर दुसऱ्या दिवशी मग ना, म्हणजे हा आहे दुसरा दिवस. तर त्या दिवशी आम्ही रव्याचे लाडू वगैरे बनवायला घेतलेले होते आणि याचा व्हिडिओसुद्धा मी सेपरेटली तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर 4-5 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, 4-5 दिवसाचे मिळून हे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. तर आई आणि मी दोघीही मिळून रव्याचे लाडू बनवलेले होते. आणि त्यानंतर मग हा आहे रविवारचा व्हिडिओ. सकाळचं किचनचं माझं काम आटोपलं आणि थोडंफार माझं काम ना शिल्लक राहिलेलं होतं तर ते आईने आटोपायला घेतलं. कारण बघा, आई म्हणजे कोणाचीच
आई असो, घरी आली की बघा त्यांना ना म्हणजे खाली पिली चैन काही पडत नाही, काय ना काय त्यांचे कामं चालू असतात. तर त्यामुळे किचनचं ना थोडंफार माझं काम राहिलेलं होतं, तर ते आईने आटोपायला घेतलं. आणि रविवार असल्याने बघा मुलांच्या शाळेच्या बॅग आणि त्यांचे शूज वगैरे असे किती काय काय आपले कामं रविवारी निघतात. तर इतक्याने बरं की किचनचं जे काम आहे तर ते आईने सांभाळून घेतलं. तर त्यामुळे मग या कामांमध्ये माझी काही तेवढी फारशी दगदग काही अशी झालेली नाही. तर म्हणून मग म्हटलं की मुलांच्या बॅगा वगैरे ना छान अशा धुवून घेते. त्यांचे शूज वगैरेसुद्धा धुवायचे होते. तर सकाळचे सगळे साफसफाईचे कामं आटोपले. आणि सध्या बाल्कनीमध्ये बघा मी ना एक हे छान असं जास्वंदाचं हे झाड आहे. आणि अगदी छोटंसंच झाड आहे, पण रोज त्याला ना 2-3 असे फुलं लागतात. आणि इतक्या साऱ्या अशा कळ्या त्यामध्ये आल्यात, तर खरंच ना म्हणजे थोडंसं जरी त्या झाडाला ऊन मिळालं ना तर खूप छान असे फुलं त्यांना येतात. पूजापाठी वगैरे सगळी आटोपली आणि त्यानंतर ही आहे रविवारची सायंकाळ. तर आम्हाला जायचं होतं माझ्या मामामामीकडे. म्हणजे आई आणि मी दोघीजणी तिथे बसायसाठी म्हणून जाणार होतो, कारण बऱ्याच दिवसापासून मी सुद्धा मामीकडे काही गेलेली नव्हती. म्हणजे तीसुद्धा इथे नागपुरातच राहते. तर त्यांच्या इथे जायचं होतं. तर मग मामी म्हणाली की म्हणजे आईचं ना त्यांनी जेवण ठेवलेलं होतं, तर आईसोबतच मग आमच्या सगळ्यांचं सुद्धा त्यांनी जेवण ठेवलेलं. तर आता सगळे मिळून आम्ही चाललेलो मामीकडे जेवायला. म्हणजे माझ्या बहिणीलासुद्धा सांगितलं होतं, तीसुद्धा इथे नागपुरातच राहते. माझे मामा लोकंसुद्धा इथे, म्हणजे बरेचसे माझे जे नातेवाईक आहेत तर ते इथे नागपुरामध्येच असतात. तर आईसोबतच बघा आमचीसुद्धा तिथे ना जेवणाची जी मेजवानी आहे तर ती आज होणार आहे. तर आम्ही चाललेलो मामीकडे. तर सायंकाळच्या वेळेला जाऊ आणि तिथून यायला मग ना उशीरच होणार आहे. कारण नाही म्हटलं तरी बघा बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण भेटतो, तर बोलणं चालणं जेवणं खाणं करेपर्यंत सगळा असा उशीरच होतो. तर येऊन पोचलो इथे मामीकडे आणि मामीचा सुरू आहे स्वयंपाक. आणि सोबतच आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी अशा काय काय चालू आहे. तर मामीचं बघा म्हणजे बोलणं चालू होतं की बरेच दिवस झाले तुझे व्हिडिओ वगैरे काही आलेले नाहीत. तर त्यांना म्हणजे सांगणं चालू होतं की माझा असा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मग व्हिडिओ काही आलेले नव्हते. तर अशाच आमच्या ज्या काही म्हणजे बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या चालू होत्या. आलो आहे त्यांच्याकडून जेवण करून आणि रात्रीचे 11:30-12 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत. बघा खूप दिवसाच्या नंतर जेव्हा आपण एकमेकांशी भेटतो तर ना खूप अशा गोष्टी वगैरे होतात आणि कोणाच्याकडे गेलं तर तिथून बघा लवकर निघणंसुद्धा होत नाही. तर असे रात्रीचे 11:30-12 वाजले घरी यायला. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा आणखी बाबा आलेले, तर त्यांनासुद्धा डॉक्टरकडे जायचं होतं. तर माझ्या भावासोबत बाबा आलेले, तर बाबाला घेऊन आम्ही डॉक्टरकडे गेलो. कारण त्यांच्या डोळ्यामध्ये ना जवळपास 7-8 दिवस झाले इन्फेक्शन झालं आहे आणि त्यांची ना तिथली औषध चालू होती. तर त्यांनी 5-6 दिवसाचं औषध दिलेलं, तर तेच त्यांचं औषध चालू होतं. तर त्याच्याने काही आराम लागलेला नाही, तर त्यामुळे मग त्यांना इथे नागपुरामध्ये डॉक्टरकडे दाखवायचं होतं. तर त्यांनाच घेऊन गेलेलो. तर त्या दिवशीसुद्धा बघा म्हणजे डॉक्टर आणि बाबा भाऊ वगैरे होते. तर पूर्ण दिवस म्हणजे तसाच गेला तो. आणि त्यानंतर मग नॉर्मली आपलं जे काही रुटीन चालू असतं तर ते चालू आहे. आणि आई थांबलेली आहे. तर कामांचं सध्या असं आहे की काही कामं आई करते आणि काही कामं मी, म्हणजे थोडेफार जसे जे काही कामं वगैरे असतात तर बघा आई म्हटलं तर आता मदत करते. तर त्यामुळे मग मी काही ना शूट केलेलं नव्हतं. पण मग विचार केला की बघा इतका जो आपण ब्रेक घेतो, कारण आता घरामध्ये जे रुटीन चालू आहे तर ते शूट करून तुमच्यासोबत शेअर केलं तर चला माझा तोच ना एक व्हिडिओ बनतो. पण गोष्ट अशी की असं वाटतं की हे छोटे मोठे आपले जे काही म्हणजे असं स्पेशल काहीही काम निघत नाही आहे आणि मी स्वतः काढतही नाही आहे, कारण आज सध्या पाहुण्यापर्यंतची ये जा असं सतत चालू आहे. तर त्यामुळे मग म्हणजे स्पेशल असं काहीही शूट होत नाही. पण मग विचार केला की सततचा ब्रेक घेण्यापेक्षा, कारण आता जवळपास 2-3 महिने झाले माझ्या चॅनलवर खूप असा ब्रेक चालू आहे मागे आजारपणामुळे. आणि त्यानंतर मग पुन्हा किट्टूची तब्येत बरी नव्हती, तिच्या पप्पांची तब्येत बरी नव्हती. मग मध्यंतरी पुन्हा आणखी हार्टचा त्रास झाला आणि पुन्हा आणखी मी माझे जे व्हिडिओ आहेत तर आता 2-3 दिवस झाले कंटिन्यू चालू केलेले होते. पण पुन्हा आता जे रुटीन आहे तर ते थोडंसं म्हणजे डगमग झालेलं आहे. तर त्यामुळे मग पुन्हा आणखी ब्रेक झालेला. तर मग विचार केला की सततचा ब्रेक घेण्यापेक्षा जे रुटीन आहे सध्या जे चालू आहे तर ते शेअर करणं माझ्यासाठी जास्त सोयीस्कर ठरेल. कारण बघा जेव्हा आपण यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर सततचा ब्रेक घेतो तर एकतर आपले जे व्ह्यूज आहेत तर ते खूप डाऊन जातात.
हा जो अनुभव आहे माझा तर या महिन्याभराच्या याच्यामध्ये तो आलेला. कारण सध्या व्ह्यूज जे आहेत तर ते खूप असे डाऊन गेलेले स्टार्टिंगला आणि मध्यंतरी खूप छान व्ह्यूज होते. 5 महिन्यामध्ये चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर मग जे म्हणजे काय ना काय सततचे असे काय ना काय प्रॉब्लेम चालू होते तर त्यामुळे ब्रेक होत गेले आणि जे व्ह्यूज आहेत तर ते खूप असे डाऊन झालेले. तर मग विचार केला की जर इथे टिकून राहायचं आहे तर त्यासाठी बघा रोजचा आपला एक व्हिडिओ जाणे गरजेचं आहे. रोजच्या नाही म्हटलं तरी म्हणजे कधी एक दिवस म्हणजे आठवड्यातून किमान 5 ते 6 तरी व्हिडिओ आपले जाणे गरजेचे आहेत. तर म्हणून मग आता विचार केला की जे रुटीन आहे माझं, जसं रुटीन आहे कोणी पाहुणेपरी आलेले किंवा मला कुठे जायचं आहे किंवा काहीही म्हणजे जसं जे काही रुटीन असेल तर ते मी शेअर करणार आणि प्रयत्न करणार की जे व्हिडिओ आहेत तर ते कंटिन्यू टाकण्याचं आणि हेच माझ्यासाठी जास्त सोयीस्कर ठरेल. तर त्यामुळे मग म्हटलं की चला आता जे रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून. तर असं म्हणजे या 8 दिवसामध्ये सध्यानं हे असं चालू होतं आणि सगळा असा मिक्स अँड मॅच करून हा जो व्हिडिओ आहे तर तो 4-5 दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला. तर बाबांचं सुद्धा हॉस्पिटल वगैरे आटोपलं. बघू आता त्यांना 4-5 दिवसाचं औषध दिलेलं आहे, तिथे आराम लागेल तर ठीक, नाही तर मग पुन्हा आणखी त्याच डॉक्टरकडे म्हणजे इथे नागपुरातल्या डॉक्टरकडेच त्यांना पुन्हा आणखी दाखवायचं आहे. तर बघू आता आराम लागला तर ठीक, नाही तर मग बघू आता पुन्हा काय होते. तर आई सध्या थांबलेली आहे माझ्याकडे. तर सध्या आई म्हणजे आहे आता इथे. तर त्यामुळे आता म्हणजे इतकंच मला तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायचं होतं की सध्या असं हे चालू आहे म्हणून. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. म्हणजे मला जे काही तुमच्यासोबत बोलायचं होतं तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि जेव्हा असे खूप सारे ब्रेक होतात ना त्यावेळेला बघा बोलणंसुद्धा ना कुठे म्हणजे थोडंसं कमी जास्त किंवा कधी काय असं ना थोडंसं म्हणजे वॉइस ओव्हर करण्यात किंवा बोलण्यामध्ये सुद्धा ना थोडंसं काहीतरी चुकतं. तर प्लीज थोडंसं समजून घ्या. बाय.